Good morning. Uh, in previous lecture, we have started with fluids in motion. पण last class मध्ये previous class मध्ये fluids in motion हा point start केला होता. In that we discussed about what is mean by a steady flow when the quantities like velocity असेल किंवा pressure असेल ह्या quantities जर constant असतील then then we can say a flow is a steady flow. ह्या त्या फ्लोला आपण कसला फ्लो म्हणू शकतो? हा एक स्टेडी फ्लो आहे असं आपल्याला म्हणता येईल. ओके, दिस इज कॉल्ड ॲज द स्टेडी फ्लो. मेजरेबल क्वांटिटीज ह्या ज्या आहेत त्यांच्याशी रिलेटेड. सो बेसिकली फ्लुइड्स इन मोशन म्हणजे काय? आपण जे स्टॅटिक सिच्युएशन त्यांची डिस्कस केली होती. आता त्या ज्या वेळेस ते मूव्ह होत आहेत किंवा मोशन मध्ये येत आहेत त्यावेळेसचे पॉइंट्स आपण डिस्कस करत होतो. नेक्स्टली व्हॉट इज फ्लो लाईन? दिस इज द पाथ फॉलोड बाय इंडिव्हिज्युअल पार्टिकल. म्हणजे लिक्विड मध्ये जर एखादा पार्टिकल आहे, लिक्विड पार्टिकल म्हणूयात किंवा लिक्विडचा मॉलिक्यूल आहे व्हॉट्स एव्हर, वॉटर असेल तर H2O, तर हा जो काही एक पाथ तो फॉलो करतो, that path, if we draw a line, then that will be nothing but a flow line. And a streamline, okay, so streamline, it is a curve whose tangent at any point in a flow is in the direction of velocity. तर तो त्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये हा स्ट्रीम लाईन आहे. तर ते थोडक्यात आता इथं फ्लो लाईन आणि स्ट्रीम लाईन एक असतील, पण कुणासाठी? जर फ्लो जो आहे तो एक स्टेडी फ्लो आहे, स्ट्रेट लाईन. स्टेडी म्हणजे वेलॉसिटी त्याची कॉन्स्टंट आहे. फॉर एक्झाम्पल हे अशाच पद्धतीनं मूव्ह होत आहे, ही लिक्विड इथे दाखवलेत सुद्धा हे एरोज. तर ह्या ठिकाणचे जे लिक्विडचे मॉलिक्युल्स असतील ते एका पर्टिक्युलर वेलॉसिटीनं, आता मी इथे लिक्विड म्हणतोय बट ऍक्च्युअली इट शुड बी अ फ्लुइड. फ्लुइडचे जे पार्टिकल्स आहेत किंवा मॉलिक्युल्स हे एकाच लाईन मध्ये एका डायरेक्शन मध्ये ते फ्लो होत आहेत. सो दिस विल बी अ स्टेडी. इफ दिस इज अ स्टेडी फ्लो, तर ह्या फ्लो लाईन्स ज्या आहेत त्याच इथे काय असणार आहेत? स्ट्रीम लाईन्स असतील. And what is a flow tube? Flow tube is imaginary tube. It's a imaginary tube where, म्हणजे आपण इथे जशी ही डायग्राम दाखवलेली आहे फ्लो ट्यूबची, ही अशा पद्धतीनं फ्लो ट्यूब असेल. पण ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये काय फरक असेल की हे ही एक इमॅजिनरी आहे, इट इज नॉट रिअल. सो प्रत्येक ठिकाणी फ्लो ट्यूब असते, असू शकते, आपल्या इमॅजिनेशन वरती ते डिपेंड करतं. ओके, it depends upon our consideration where we consider a flow tube and all. Laminar flow or streamline flow, it is a steady flow in which adjacent layer of a fluid move smoothly over the each other. म्हणजे हे आपण कालही बघितलं होतं की एखादा लेअर दुसऱ्या लेअर वरती एकदम स्मूथली फ्लो होत असेल. ठीक आहे, ह्या अशा पद्धतीने हे सगळ्यात बॉटमचा लेअर आहे समजा, हे वरचे लेयर्स असे फ्लो होत आहेत तिथं, ह्या पद्धतीने ह्या डायरेक्शन मध्येच फ्लो होत आहेत. एकदम स्मूथली फ्लो जर होत असतील हे सगळे, तर आपण ह्या ह्या फ्लोला काय म्हणतो? स्टेडी फ्लो म्हणजे सॉरी, स्ट्रीम लाईन फ्लो असं म्हणतो. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ स्ट्रीम लाईन. एक मिनिट. स्वरूप विश्वजित, एक 2 मिनिट, 2 मिनिट थांबा. ठीक आहे. तर आपण डिस्कस करत होतो तो होता, वी हॅव डिस्कस्ड अबाउट फ्लो लाईन, स्ट्रीम लाईन, फ्लो ट्यूब. सो बेसिकली फ्लो लाईन इज द डायरेक्शन or a line through which molecules of the fluid flows. Streamline, it is
actually it is a path of a velocity, and if the flow is turning, then the velocity is nothing but the tangent. If flow is a streamline, then the velocity will be equal to the flow line. And a flow tube, it's an imaginary tube which will be considered, through which the fluid जो आहे तो फ्लुइड काय होत आहे तिथं फ्लो होत आहे, आणि त्याच्यात वॉल्स ज्या आहेत त्या फ्लुइड्सच्या ज्या वॉल्स आहेत त्या वॉल्सला तो क्रॉस करू शकत नाही, जो काही लिक्विड आहे. म्हणजे आता सपोज हे जर लिक्विड आहे, हा लिक्विडचा जर मी फ्लो आहे असं म्हटलं, म्हणजेच फ्लुइडचा एखादा फ्लो आहे असा, ठीक आहे. तर तो फ्लो जो आहे तो ह्याच्यामधूनच होत राहणार. हे जो पाथ आहे, ह्या पाथ मधूनच तो फ्लो काय होत असेल, होत असेल, पण त्याच्यामध्ये चेंज नाही होणार. जो आहे तो तशाच पद्धतीनं फ्लो आहे, तो फ्लो होतच राहणार आहे. मध्ये पण. मग ह्या आता आता हे तर ऍक्च्युअली लिक्विड मध्येच आहे. हे सगळंच्या सगळं जे आहे, आता हे असं आपण अझ्युम केलं की हे सगळं लिक्विड आहे. ठीक आहे. हे सगळं काय आहे, असं लिक्विड आहे. त्या लिक्विड पैकी जो काही पोर्शन आहे, तिथं आपण ही ट्यूब कन्सिडर केली. इथं आपण एक कन्सिडर केली की ही ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. थ्रू विच द लिक्विड फ्लुइड इज अ फ्लुइड. ओके, फ्लुइड आहे. सो इट इज अ पार्ट ऑफ द टोटल फ्लुइड बट इन अ फॉर्म ऑफ अ ट्यूब. लॅमिनार और अ स्ट्रीमलाइन, लॅमिनार किंवा स्ट्रीमलाइन जो फ्लो आहे, त्यावेळेस काय होतं की हे जे लेयर्स आहेत एकमेकांवरती स्मूथली मूव्ह होत आहेत. दीज आर मूव्हिंग स्मूथली ओव्हर इच अदर. हे लेयर्स एकमेकांवरती स्मूथली मूव्ह होतात, इझिली मूव्ह होत असेल, त्याला आपण लॅमिनार किंवा स्ट्रीमलाइन फ्लो असं म्हणतो. अँड टर्ब्युलंट फ्लो, ऑब्विसली मगाशी आपण वेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट सांगितली होती, इथे कॉन्स्टंट राहणार नाही. So because of that, the particles which were moving in a straight line will not be follow uh, each other. म्हणजे पाठीमागचा मॉलिक्यूल पुढे गेलेला असेल फ्लोइड मध्ये वगैरे वगैरे, अशा पद्धतीचे सिच्युएशन्स असणार. सो इफ यू वॉन्ट दिस, यू विल फाइंड दिस वन हिअर इन दिस डायग्राम. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला हे दिसून येईल की इथं बघा, पहिला जो आहे तो स्ट्रीम लाईन फ्लो दिलेला आहे, आणि दुसरा जो आहे तो टर्ब्युलंट फ्लो आहे. तर इन टर्ब्युलंट फ्लो ऍक्च्युअली व्हॉट एव्हर इज अ फ्लुइड, इट विल टेंड टू टर्न ओव्हर. हा फ्लुइड जे आहे हे काय होतं, टर्न होण्यासाठी प्रयत्न करतं किंवा ते टर्न होतं. अशी परिस्थिती तिथं असेल. मी हे कुठलं सांगत आहे, आय एम टॉकिंग अबाउट द टर्ब्युलंट फ्लो. हा जो आहे तो कुठला फ्लो असेल, टर्ब्युलंट फ्लो असेल. हा टर्ब्युलंट फ्लो जो आहे त्या टर्ब्युलंट फ्लो साठीची ही सिच्युएशन. अँड up to this point we have discussed, let us see a few differences between streamline and turbulent flow. If you read this, you will also understand. A smooth flow of a fluid with velocity smaller than the critical velocity. We will discuss this velocity after some time. So critical velocity म्हणजे काय, हा पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर एका पर्टिक्युलर क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा कमी व्हेलॉसिटीनं हा फ्लो होत असेल, लिमिटिंग व्हॅल्यू असेल ती व्हेलॉसिटीची, called streamlined flow or laminar flow. Or as we discussed, this velocity is also a constant velocity. Velocity kashi asel? Constant. So in a streamlined flow, velocity of a fluid at a given point is always a constant. For turbulent, the irregular and unsteady flow of a fluid, when a velocity increases beyond the critical velocity. Okay, critical velocity पेक्षा पुढे जाईल. म्हणजे जर क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा जर व्हेलॉसिटी कमी असेल तर हा स्ट्रीमलाइन फ्लो होतो, आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा जर व्हेलॉसिटी जास्त असेल तर तो टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. सो आय थिंक यू अंडरस्टूड व्हॉट इज स्ट्रीमलाइन फ्लो अँड व्हॉट इज टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट आणि स्ट्रीमलाइन फ्लो आपल्याला लक्षात आलं. टू स्ट्रीमलाइन्स can never intersect, that is they are always parallel. ह्या स्ट्रीम लाईन्स ज्या आहेत ह्या अशा स्ट्रेट मध्ये असणार आहेत. हे आपण ऑलरेडी बघितलंय की ज्या लाईन्स आहेत एकदम स्ट्रेट आहेत, पॅरलल राहतात त्या नेहमी, त्या एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. पण टर्ब्युलंट मध्ये तसं नाही. आपण बघितलं होतं की टर्ब्युलंट कसा आहे, हा असा थोडक्यात गोल, जसं पाण्यामध्ये बघितलं तर भोवरा तयार झाला असतो, तो जो फ्लो आहे तो टर्ब्युलंट फ्लो असतो.
तर हिअर यू विल फाइंड may have rotational. Okay, here already they दिलेली आहे, they may have this rotational motion which gives rise to eddies. ते कशाला देतात, राईज करतात? दिस इज एडीज. आपण एडी करंट बघितले होते, ठीक आहे. एडी करंट जे आहे, हे एडी करंट काय असणार आहे? एडी करंट्स जे आहेत, हे एडी करंट्स म्हणजे काय आहे? व्हर्लपूल्स आहेत. हे आपण कुठे डिस्कस केलं होतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टर मध्ये आपण एडी करंट हा पॉइंट डिस्कस केला होता. आता हा जो एडी जो आहे, एडीज म्हणजेच काय? थोडक्यात हे सर्कल्स आहे. एडीज म्हणजे काय आहे? ते असे सर्कल्स असणार आहेत. हे असे सर्कल्स, हे अशा पद्धतीने, म्हणजे थोडक्यात पाण्यामध्ये जो बोहरा तयार होतो त्याला आपण एडी म्हणू शकतो, ठीक आहे. बोहरा तयार होतो, rise to eddy. Okay, here this is the third case. Fourth, the streamline flow over a plane surface can be assumed to be divided into number of plane layers in a flow of a liquid through a pipe of uniform cross-sectional area. All the streamlines will be parallel to the axis of tube. तर थोडक्यात मगाशी जी आपण फ्लो ट्यूब बघितली, फ्लो ट्यूब जी आहे, त्या फ्लो ट्यूब साठी, हे जे फ्लो ट्यूब आपण मगाशी दाखवली, ह्या फ्लो ट्यूब साठी जी सिच्युएशन असेल, हे आता सपोज अशी फ्लो ट्यूब आहे, तर ह्या फ्लो ट्यूब मध्ये जे काही लिक्विड आहे, हे लिक्विड जे आहे, जे फ्लो होणार आहे, सॉरी, लिक्विड म्हणजे ऍक्च्युअली हे फ्लुइड असणार आहेत. हे जे फ्लो होत आहेत, हे असे पॅरलली फ्लो होत असणार आहेत. ते मगाशी आपण सांगितलं ऑलरेडी की इंटरसेक्ट होतात का? हे होत नाही. दे विल नॉट इंटरसेक्ट हिअर. ते इंटरसेक्ट होणार नाहीयेत. इंटरसेक्ट होतील का? सो लिक्विड थ्रू अ पाईप युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल, एका जो पाईप आहे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा, तो पाईप म्हणजेच काय आहे? आपली फ्लो ट्यूब असणार. अ फ्लो ट्यूब लुजेस इट्स ऑर्डर, म्हणजे आपण मगाशी सांगितलं होतं की ह्या फ्लो ट्यूबच्या बाहेर ते लिक्विड जाणार नाही. सपोज ह्या फ्लो ट्यूबच्या वॉल्स आहेत, तर ते टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय होईल? ते जे लिक्विड आहे, ते लिक्विड असं काय, लिक्विड जे आहे ते कुठेतरी वेगळ्याच डायरेक्शन मध्ये असं कुठेतरी फ्लो होत आहे. ते त्याच्या वॉल्सला लूज करतं, म्हणजे वॉल्स त्या वॉल्सच्या मध्ये किंवा त्या ट्यूबच्या कंडिशन मध्ये ते असणार नाही. ट्यूबची जी बाउंड्री आहे, ही ट्यूब असेल तर त्या बाउंड्रीच्या ते बाहेर निघून जात असेल. स्ट्रीमलाईन फ्लो साठी ती सिच्युएशन नाही. स्ट्रीमलाईन फ्लो साठी काय असेल? ते जे लिक्विड आहे, ते लिक्विड कधीही बाहेर जात नसणार. ठीक आहे. लिक्विड बाहेर जाते का? तर उत्तर आहे नाही, ते लिक्विड बाहेर जाणार. पण स्ट्रीम टर्ब्युलंट फ्लो साठी मात्र ती ट्यूब जी आहे, ती ट्यूब तो पाथ फॉलो करणार नाही. ओके, नाउ मूविंग टू नेक्स्ट पॉइंट हिअर. आपण आता पुढच्या पॉइंट कडे जाऊया. दिस ऑल्सो वी डिस्कस. दिस इज अ स्ट्रीमलाईन फ्लो. पहिली जी डायग्राम होती ही स्ट्रीमलाईन फ्लोची आहे, आणि दुसरी जी आहे ती कुठली आहे? टर्ब्युलंट फ्लो साठीची आहे. ओके, so we discussed these points. Now we are going for a मी इथे आता इथे एक ऍक्टिव्हिटी सांगितलं होतं. हे बघा, आता ह्याच्यात पहिला जो आहे, व्हॉट इफ टू स्ट्रीम लाईन्स इंटरसेक्ट. पहिली कंडिशन आहे की जर स्ट्रीम लाईन फ्लो असेल तर तो इंटरसेक्ट होतच नाही. तो काय काय होतो का? नाही होणार इंटरसेक्ट. तो त्याच्यामध्ये इंटरसेक्शन पॉसिबल नाही. सपोज हे असं एवढं लिक्विड आहे, असं गृहीत धरा. हे काय आहे? हे सगळं असं लिक्विड आहे.
ह्या लिक्विड मध्ये खूप सारे स्ट्रीम लाईन फ्लो असू शकतात. ह्याच्यात एकच आहे असं नाही. आता फ्लो आपला राईट साइडला चाललेला आहे असं गृहीत धरा आणि त्याच्यामध्ये एक ट्यूब लाइक स्ट्रक्चर हे असं असेल. ठीक आहे? हे ट्यूब लाइक स्ट्रक्चर्स मी तुम्हाला इथे रिप्रेझेंट करून दाखवत आहे. हे हे जे आहे इथे दाखवतोय, ही काय असेल? ही ट्यूब असेल. व्हॉट इज दिस? दिस इज अ ट्यूब थ्रू विच दॅट लिक्विड इज फ्लोइंग. आता इथं हे लिक्विड कसं ह्या ट्यूबनं फ्लो होत आहे. ह्या ट्यूबनं काय होत आहे? इथं हे फ्लो होतं. इफ यू सी दिस वन, हे ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे. ओके. तर आता इथे जे ट्यूब लाइक स्ट्रक्चर सांगितलंय, तसंच स्ट्रक्चर तुम्हाला कुठे दिसेल? ह्याच्यासोबत आणखीन इथे एक दिसेल. हे एक इथे एक स्ट्रक्चर आहे. उदाहरणार्थ म्हणजे ह्यांची ही डायरेक्शन आहे. आता हे कसं आहे? दिसेल म्हणजे हे तर ऑलरेडी इमॅजिनरी आहे. ते आपण इमॅजिन करतोय. ह्याच्यात काही प्रश्न नाही. असं दिसेल वगैरे म्हणजे इमॅजिन करतो. तर ह्या दोन्ही सिच्युएशन्समध्ये हा जो फ्लो आहे तो ह्या डायरेक्शनमध्येच आहे. जो फ्लो आहे त्या लिक्विडचा किंवा फ्लुइडचा आपण म्हणूयात, तो फ्लो एकाच डायरेक्शन मध्ये. तर हे दोन्ही स्ट्रीम लाईन जे आहेत, हे कुठेतरी एकमेकांना क्रॉस करतील का? नाही, हे क्रॉस करणारच नाहीत. कारण त्यांच्या ज्या व्हेलॉसिटीज आहेत, ह्या डायरेक्शन मध्ये ह्या व्हेलॉसिटीज असणार आहेत. दे विल नेव्हर क्रॉस इच अदर. त्यामुळे हा प्रश्नच येत नाही. व्हॉट विल हॅपन इफ टू स्ट्रीम लाईन्स इंटरसेक्ट? आणि सपोज एकतर त्या इंटरसेक्ट करणार नाहीत आणि जर सपोज इंटरसेक्ट केल्याच इन एनी केस कुठल्याही एखाद्या रिझनमुळे, देन द फ्लो विल बिकम्स, तो जो फ्लो आहे इट विल बिकम अ टर्ब्युलंट फ्लो. तो फ्लो कसा होत असेल? टर्ब्युलंट. नेक्स्ट, आयडेंटिफाय सम एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रीमलाइन अँड टर्ब्युलंट फ्लो इन इच एव्हरीडे लाईफ. हाऊ वुड यू एक्सप्लेन देम? When did you prefer a when would you prefer a streamline flow? Streamline flow म्हणजे एक कॉन्स्टंट फ्लो जो आहे तो आपल्याला मिळत असेल. आता बघा, आपण जर मी हे ऑलरेडी सांगितलं की आपण टॅप ओपन केली, टॅप जर ओपन केली तर त्याच्यातून जर पाणी जे येतं एका पर्टिक्युलर वे मध्ये येतं, जर सगळ्या व्यवस्थित गोष्टी असतील तर. आणि टर्ब्युलंट फ्लोचा जर विचार केला तर टर्ब्युलंट टर्ब्युलंट फ्लोचा जर विचार केला तर त्याचा अर्थ काय? आपल्या रस्त्याच्या कडेनं वगैरे जे पाणी वाहत आहे, ते पाणी काय होतं? तो कसला फ्लो आहे? तो टर्ब्युलंट फ्लो असेल. टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. दॅट विल बी अ टर्ब्युलंट फ्लो. आणि त्या ठिकाणी असेच दिसतील तुम्हाला, असे सॉरी, सी नाही, असे व्हर्लपूल सारखे, म्हणजे हे जे लिक्विड जे आहे पाणी तिथं सहसा आपल्या, तर ते असं गोल फिरतंय असं दिसेल तुम्हाला मध्येच कुठेतरी. अशा पद्धतीने डे टू डे लाईफ मध्ये आपण हे ऑब्झर्व करू शकतो. ठीक आहे. Now, we are moving towards a critical velocity and Reynolds number. Actually, Reynolds is a name of a scientist. Reynolds is the name of a scientist who discovered this critical velocity. आता क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे तो पॉइंट आपण डिस्कस करूया. ह्या इथं क्रिटिकल व्हेलॉसिटी जी आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी, द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच द स्ट्रीमलाइन फ्लो बिकम्स अ turbulent flow. That velocity is called as a critical velocity, and this critical velocity vc is given by rn into eta divided by rho into d. Now this rn is called as Reynolds number. हा जो आहे तो Reynolds number आहे. This eta is coefficient of viscosity चा हा coefficient आहे. Okay. Next, rho is the density of the fluid and d is the diameter of the tube. Okay. So now I'm correct here. So we are defining critical velocity. Critical velocity, it is a velocity. Critical velocity is a velocity after which the streamline flow becomes a turbulent. स्ट्रीमलाइन फ्लो टर्ब्युलंट ज्या वेळेस होतो त्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो? क्रिटिकल व्हेलॉसिटी असं म्हणतो. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो इथं रिप्रेझेंट केलाय. क्रिटिकल व्हेलॉसिटी इज आर एन, दॅट इज रेनॉल्ड्स नंबर. हा एक प्युअर नंबर असणार आहे. रेनॉल्ड्स नंबर हा काय आहे? एक प्युअर नंबर आहे, ज्याला काहीच व्हॅल्यू म्हणजे युनिट नसणार आहे. हा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आपण बघणारच आहोत. ते कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड हे आपल्याला माहित आहे, अँड द डायमीटर ऑफ द ट्यूब, म्हणजे ज्या ट्यूब मधून हा फ्लो होत आहे किंवा जे आपण इमॅजिन करत आहोत
फ्लो ट्यूब त्याच्यासाठीची जी डायमीटर आहे ती इथं दिली जाते. ह्या इक्वेशन वरून रेनॉल्ड्स नंबर आपल्याला देता येतो Rn इज इक्वल टू Vc rho d divided by eta. So this will be the Reynolds number. And if this Reynolds number is less than 1000, if you see this here, if the Reynolds number is less than 1000, the flow is a streamline flow. If Reynolds number is greater than 2000, greater than 2000 असेल तर फ्लो टर्ब्युलंट असतो. आणि 1000 आणि 2000 च्या मध्ये जर रेनॉल्ड्स नंबर असेल, नाउ दॅट फ्लो ऑफ अ फ्लुइड इज बिकमिंग टर्ब्युलंट फ्रॉम अ स्ट्रीमलाईन फ्लो. तो स्ट्रीमलाईन फ्लो पासून आता काय होत आहे, टर्ब्युलंट कडे चेंज होत आहे. सो बेसिकली I will repeat this as I have mentioned wrongly critical velocity. मी चुकीचे सांगितले होते. So critical velocity, it is a velocity of a fluid. ही त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी असेल ज्या व्हेलॉसिटी नंतर जो स्ट्रीमलाईन फ्लो आहे तो टर्ब्युलंट व्हायला सुरुवात होते. इट इज द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो त्याच्या बियॉन्ड विच द स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स अ टर्ब्युलंट. जो स्ट्रीमलाईन फ्लो आहे त्याची जर व्हेलॉसिटी आपण वाढवत नेलो तर त्या व्हेलॉसिटी नंतर जो स्ट्रीमलाईन फ्लो आहे तो कसा होणार आहे, इट विल बिकम अ टर्ब्युलंट फ्लो. तो एक टर्ब्युलंट फ्लो होणार आहे. ठीक आहे. Now after which we have a formula that is critical velocity Vc is equal to R eta divided by rho into d. Rn or R is Reynolds number which must be less than 1000 for the flow to be a streamline flow. If it is greater than 2000, it is a turbulent flow, and if it is in between this 2000 and 1000 आणि 2000 च्या जर मध्ये असेल, now it is becoming turbulent flow from a streamline. Streamline पासून तो कसा बनत चाललाय, turbulent flow बनत चाललेला असतो. Okay, so this is how we define a critical velocity. Critical velocity आपण अशा पद्धतीने सांगतो की ज्याच्यामध्ये जो स्ट्रीमलाईन फ्लो आहे तो टर्ब्युलंट मध्ये कन्वर्ट होणार असेल आणि हा जो टर्ब्युलंट मध्ये कन्वर्ट होतो त्याच्यासाठीची जी व्हेलॉसिटी लागते दॅट व्हेलॉसिटी इज अ क्रिटिकल व्हेलॉसिटी. नाउ दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट गिवन बाय मी. विस्कॉसिटी, व्हेन वी पुअर वॉटर इन अ ग्लास, ज्यावेळेस आपण म्हणजे थोडक्यात इथं विस्कॉसिटी म्हणजे काय, मी ह्याच्याबद्दल थोडे पॉइंट्स ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत की विस्कॉसिटी काय असते. ज्यावेळेस आपण एखादं फ्लुइड, म्हणजे आता आपण सहसा फ्लुइड म्हणण्याच्या ऐवजी लिक्विड आपण खूप साऱ्या वेळेस बघतो की आता लिक्विड जे आहे ते लिक्विड आपण जर ग्लास मध्ये भरून खाली सरळ दुसरीकडे ओतत असाल तर जसं की उदाहरणार्थ इथं सांगितलंय की पाणी आहे, पाणी जर आपण ओतलं तर ते पटकन खाली पडतं. पण त्याच्याऐवजी जर कुठलं सिरप असेल, सिरप म्हणजे औषध असेल किंवा हनी असेल, हे ज्यावेळेस आपण घेतले आणि ते जर खाली टाकण्याचा प्रयत्न केले ग्लास मधून तर तुम्हाला लक्षात येते की ज्या व्हेलॉसिटीने किंवा जेवढ्या कमी वेळामध्ये पाणी खाली पडलं तेवढ्या वेळामध्ये हनी किंवा सिरप खाली पडत नाही. व्हाय दिस ऑकर्स, इट इज बिकॉज ऑफ अ फ्रिक्शन. आणि हे फ्रिक्शन कुणामधलं फ्रिक्शन आहे, इट इज अ फ्रिक्शन विदिन द फ्लुइड इटसेल्फ. दिस फ्रिक्शन हे जे आहे ते स्वतः मधलं एक फ्रिक्शन असेल. आणि मग आता जे स्वतःमध्ये आहे, मग आता इथे जर सपोज एखादा मी कंटेनर आहे असं सांगितलं, हा हा एक कंटेनर आहे गृहीत धरा. ठीक आहे, कंटेनर जो आहे त्या कंटेनर मध्ये ह्याच्यामध्ये जे काही लिक्विड असेल त्या लिक्विडचं, ह्या लिक्विड नाही फ्लुइड सॉरी, हे फ्लुइडचं फ्रिक्शन असणार आहे कुणासोबत. मी असं गृहीत धरतो, मी उदाहरणार्थ असे लेयर्स दाखवलेत, वर जाणार नाही हे.
पण हे अशा पद्धतीने ह्यांच्यामध्ये फ्रिक्शन असेल. त्याचबरोबर हे जे वॉल आहे, ह्या वॉल सोबत सुद्धा इथे काय असेल यांचं फ्रिक्शन असेल. सो फ्रिक्शन बिटवीन द layers of the fluid itself and between the fluid and its surrounding म्हणजे जसं की कंटेनरच्या वॉल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो विस्कॉसिटी दॅट इज कॉल्ड ऍज अ विस्कोसिटी हे अशा पद्धतीनं असणार जर तुम्ही पाणी जर थ्रो केलं जमिनीवरती जर एकदम तर तुम्हाला असं लक्षात येईल की जमिनीच्या जवळचा जो आहे तो लेअर खूपच जवळचा आहे त्याच्यापेक्षा थोडा पुढे त्याच्या वरचा गेलाय थोडा पुढे त्याच्या वरचा गेलाय त्याच्या वरचा थोडा गेलाय त्याच्यानंतर पुन्हा अजून ते लेयर्स जे आहे त्यांची लेंथ कमी कमी होत चालली असं लक्षात येईल पाण्यामध्ये हे एवढं लक्षात येणार नाही जसं सिरप किंवा जशी विस्कॉसिटी त्याची जास्त आहे त्या मटेरियलला जर आपण घेतलं किंवा ते जर फ्लुइड घेतलं तर हे हा इफेक्ट आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो जर सपोज त्याच्यामध्ये विस्कॉसिटी जर नसेल तर हे सगळे लेयर्स कसे असतील जसं की ह्या डायग्राम मध्ये दाखवलेत ऑलरेडी ह्या डायग्राम मध्ये जे दाखवलेत इथं हे असे दिसले असतील सगळे नॉन विस्कस फ्लो आहेत सगळेच्या सगळे लेयर्स कुठे आहेत एका समान डिस्टन्स पर्यंत गेलेले आहेत ओके आयडियली आणि मी ऑलरेडी सांगितलं आयडियली असे लिक्विड्स किंवा तसे फ्लुइड्स जे आहेत हे एक्झिस्ट करत नाहीत पण नियरली जर आपण हेलियम जर घेतला ज्याचं टेम्परेचर 2 केल्विन म्हणजे किती होतं -271 डिग्री सेल्सिअस एवढं -271 डिग्री सेल्सिअसला जर आपण ठेवलं तर तर ते ऑलमोस्ट नॉन विस्कस होतं नॉन विस्कस आपण म्हणू शकत नाही हे ऑलमोस्ट नॉन विस्कस आहे सो एक्झॅक्टली झिरो विस्कॉसिटी असलेलं फ्लुइड एक्झिस्ट करत नाही आणि आपण -271 डिग्री सेल्सिअस किंवा 2 केल्विन ह्या टेम्परेचरला जर हेलियम ठेवलं तर तिथं ऑलमोस्ट हे नॉन विस्कस असू शकतं सो रिमेंबर दिस पॉइंट हेलियम ऍट टेम्परेचर ऑफ 2 केल्विन इज अ नॉन विस्कस ह्याला आपण काय म्हणू शकतो नॉन विस्कस फ्लुइड असं म्हणू शकाल तुम्ही हे कसं असेल नॉन विस्कस फ्लुइड असं म्हणतो सो वी जस्ट डिस्कस्ड आपण जे आहेत हे पॉइंट्स आता जस्ट डिस्कस केले की रेनॉल्ड्स नंबर काय आहे त्यानंतर आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे थोडस वेगळं चुकीचं सांगितलं होतं पण पुन्हा मी ते करेक्ट केलंय क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय इट इज अ व्हेलॉसिटी ही एक व्हेलॉसिटी आहे ज्याच्यामुळं ज्याच्या लिमिट मध्ये जर असेल तर तो फ्लो स्ट्रीम लाईन राहील अदरवाइज तो फ्लो कसा होत असेल टर्ब्युलंट फ्लो मध्ये कन्वर्ट होईल दिस इज क्रिटिकल व्हेलॉसिटी रेनॉल्ड्स नंबर हा एक प्युअर नंबर आहे हा सरळ सरळ रेशो आहे त्याचा फॉर्म्युलाही बघितला क्रिटिकल व्हेलॉसिटी इंटू डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इंटू डायमीटर ऑफ द ट्यूब डिव्हायडेड बाय विस्कॉसिटी ऑफ द मटेरियलची ही विस्कॉसिटी ही एक प्रॉपर्टी असेल ही कुणाची प्रॉपर्टी असेल त्या पर्टिक्युलर फ्लुइडची असणार आपण आयडियल सिच्युएशन मध्ये जर बघितलं तर हेलियम हा एक नॉन विस्कस असू शकतो पण त्यासाठी खूप कमी टेम्परेचर ठेवावं लागेल ऑल्सो विस्कॉसिटी म्हणजे काय आहे इट इज अ फोर्स बिटवीन द लेयर्स ऑफ द फ्लुइड अँड द सराउंडिंग फ्लुइड्सचे जे लेयर्स आहेत त्यांच्यामधलं आणि जे सराउंडिंग आहे त्यांच्यामधला जो व्हॉट वी से फोर्स आहे फ्रिक्शनचा फोर्स आपण म्हणू शकतो कारण ते फ्रिक्शन करत आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो विस्कॉसिटी असं म्हणतो ठीक आहे 2 मिनिट्स ओनली 5 मिनिटांनंतर आपण हे सेशन पुन्हा स्टार्ट करूया ह्याच्यामध्ये आपण आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट जो मी मगाशी पॉइंट सांगितला तो व्हेलॉसिटी ग्रेडियंट पॉइंट आपण इथं डिस्कस करू ओके सो आय विल एंड दिस सेशन हियर